यांचे काम नसूनही सिद्धेश लोकरे या इन्फ्लुएन्सरने महाराष्ट्रातील अनेक शाळांचा कायापालट केला, पण ज्यांचे काम आहे त्यांना पत्र लिहून शिक्षणाची भीक मागावी लागते। ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातील शिक्षणाची। या चिमुकलीचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलेलं पत्र वाचताना तुमचा जीव टांगणीला लागेल, कारण तिचे आणि तिच्यासारख्या हजारो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य आज टांगणीला लागले आहे। बीड जिल्ह्यातील परभणी केसापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय आणि ती म्हणते, दादा, कागदावर शाळा अगदी चकाचक दिसते, पण प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी सुद्धा नाही। भ्रष्टाचारामुळे आमचं भविष्य टांगणीला लागलंय। आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूर बनायचं का? आम्हाला सुद्धा अधिकारी व्हायचंय। ही केवळ एकटीची व्यथा नाही, महाराष्ट्रामध्ये कमी पटसंख्येमुळे 18,000 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य त्या नेत्यांच्या हातात आहेत, जे नगरसेवक खरेदी विक्रीच्या बाजारात बसलेत। महाराष्ट्रात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संख्या बिहार, उत्तर